खासदार निलेश लंके यांची गडकोट संवर्धन जी स्वच्छता मोहीम आहे तिचा किल्ला म्हणजेच कोल्हापूरमधला भुदरगड या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम पार पडलेली आहे आणि या मोहिमेचे जे शिलेदार आहेत ते कोल्हापूरचे सगळे तुम्ही बांधव बघत असाल, हे मावळे पाहत असाल. शिवाज्ञा ग्रुप आणि आपला मावळा कोल्हापूर यांच्या वतीनं सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि वेगळ्या आगळ्या पद्धतीने या ठिकाणी भुदरगडावरती जेवढी काही चांगली कामं करता येतील ही सगळी कामं या सगळ्या मावळ्यांनी मिळून एकत्र केलेली आहेत. कशा पद्धतीने नियोजन झालेलं होतं आणि आज इथे काय काय कामं पार पडली आहेत? आज आपण आपला मावळा खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या प्रेरणेतून जे आपण आपला मावळा स्थापन झाले यातून आज भुदरगड मोहीम घेतली होती. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहीम याचा आज मुख्य उद्देश होता. बऱ्याच म्हणजे इतक्या वर्षांमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात काम आमच्या भुदरगड किल्ल्यावरती आज आज तागायत कधी झालं नव्हतं आणि इथून पुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल असं वाटत नाही. जवळपास 1,500 ते 2,000 स्वयंसेवक आज या आपल्या मावळ्याच्या माध्यमातून आणि विविध दुर्ग संवर्धनाच्या संघटना आहेत यांच्या माध्यमातून आज दुर्ग संवर्धन या मोहिमेत सामील झाली. आमच्या शिवाज्ञा टीम असू दे, बाकीच्या आमच्या दुर्ग संवर्धनच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख ज्या टीम आहेत त्या सर्व आज हजर झाल्या होत्या आणि सर्वांनी चांगल्यारीत्या काम केलेलं आहे. जे बरेच वर्षापासून आज आपण ज्या मंदिरात उभारलोय ते अंबाबाई मंदिर आहे. या अंबाबाई मंदिराचं ही या गडाची देवी आहे. पण दुर्दैव असं आहे की पुरातन खातं आणि फॉरेस्ट खातं यांच्या नियमाच्या ह्याच्यामध्ये विळख्यामध्ये त्या मंदिराची दुरावस्था झाली की दुरावस्था इतकी झाली आपली. आपण हिंदू मानतो पण हिंदूंची देवता आज उन्हामध्ये, पावसामध्ये, वाऱ्यामध्ये आज उघड्यावरती पडलेली होती. याला छत नाही आहे अशी परिस्थिती असताना ही खासदार लंके साहेबांना आपण या गोष्टीची कल्पना दिली. साहेबांनी पुरातन खातं आणि फॉरेस्ट खात्याच्या नियमांना उल्लंघन करता येणार नाही म्हणून आपण टेम्पररी कसं असं आपण छत करू आणि सावली करू असा एक उद्देशाने एक आपण इथं छत आज उभं केलंय. हे आजच्या गडावरचं सगळ्यात मोठं झालेलं काम आमच्यासाठी हे असेल. हा काम झालं याच्यापेक्षाही मोठं, पण हे काम एक वेगळं आगळं आहे आणि हे काम आम्हाला आवडलं आणि हे काम एवढ्या सुंदर रीतीने खासदार साहेबांनी करून गेले की आम्हालाही त्यातून खूप मोठी प्रेरणा मिळेल आणि इथून पुढे आम्ही त्या पद्धतीने करू. बरीचशीच महादेव मंदिर आहे, शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे, जखादेवी मंदिर आहे. या सगळ्या मंदिरांची स्वच्छता तिथं बाकीचं बाकडी ठेवणं असू दे, स्वच्छतेसाठी डस्टबिन असू दे, सोलर लॅम्प असू देत, म्हणजे अंधारात देवी आहेत आपल्या, त्या अंधारातल्या देवी उजाळात आणण्याचं काम खासदार साहेबांनी केलं. एवढं मोठं प्रचंड काम खासदार साहेबांच्या माध्यमातून आज या गडावरती झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही जन्माला आलो, आमच्या वडिलांनीही सांगितले की त्यांच्याही जन्मात कधी एवढं मोठं काम ह्या गडावरती कधी झालेलं नाही आणि आज हे घडतंय. आज आम्ही प्रत्येक संघटना छोट्या मोठ्या प्रमाणात काम करतोय पण आम्हाला लिमिट येते. 50-100 लोकांच्या वर लोक गोळा होत नाहीत आणि लोक एवढ्या प्रेरणेनं काम करत नाहीत. आम्हाला अभिमान आहे की खासदार साहेबांचा हा 9वा किल्ला आहे. म्हणजे खासदार साहेब 9 किल्ले प्रत्येक महिन्याला एक किल्ला करत चाललेत. या असं हे कार्य त्यांनी जे शिवकार्य चालू केलं आहे, आम्ही एवढीच प्रार्थना करतोय अंबाबाईच्या चरणी की हे शिवकार्य अखंडपणे चालत राहावं. महाराष्ट्रातले 360 किल्ले जे आहेत ते 360चे 360 किल्ले त्यांच्या माध्यमातून ह्या संवर्धनाचं काम हो एवढीची अपेक्षा करतो आणि ह्या प्रत्येक कामामध्ये आम्ही आपला मावळा आणि आमची शिवाज्ञा टीम ही सर्वजण काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो. नक्कीच अगदी हाकेच्या अंतरावरती इथं कोल्हापूर देवीचं दर्शनासाठी अंबाबाईचं देवस्थान आहे. मात्र भुदरगडावरची जी अंबाबाई आहे ती उन्हातान्हात होती. या सगळ्या मावळ्यांनी एकत्र येऊन खासदार निलेश लंकेच्या मार्गदर्शनाखाली हे जल्लोष साजरा केला आहे. तुम्ही बघत असाल की पिवळ्या या भंडाऱ्यामध्ये सगळे मावळे आता नाहलेले आहेत. दादा, आजचा कसा अनुभव राहिलेला आहे, कशा पद्धतीने ही कामं झाली आहेत इथे? खरं तर आज धन्यवाद मानावेसे वाटतात खासदार साहेबांचे आणि आपला मावळा संघटनेचे. कारण भुदरगड किल्ल्यावरती एवढी मोठी स्वच्छता मोहीम यापूर्वी कधी झाली नाही आणि म्हणजे हजारो मावळे होते, त्यामुळे बरीच कामं आपल्याला सहजगत्या करता आली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अंबाबाईचं मंदिर, कारण बरीच वर्ष उन्हावारा पावसात अंबाबाई होती आणि ह्या अंबाबाईसाठी काहीतरी करावं असं आमची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं आम्ही खासदार साहेबांना पण आम्ही इथं स्थानिक मावळ्यांच्या वतीनं बोललेलो आहे की असं असं आपल्याला मंदिर हे जतन करायचं आहे आणि देवीच्या डोक्यावरती छत असावं. तर आमदार साहेबांनी पण सांगितले की जे काय पुरातत्व खातं किंवा हे काय ज्यांच्या काय नियमात असेल त्या पद्धतीनं आपण सगळ्यांच्या परवानगी घेऊन त्यांच्याकडून ते करून घेऊ. हे आमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण आजवर आलेलं आम्हाला हे सगळ्यात मोठं यश आहे. इथं गडावर आज बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपले बऱ्याच मावळ्यांची टीम, काही टीम केल्या होत्या आपण, एक 6-7 टीम होत्या, त्या शेकडो मावळ्यांच्या होत्या की म्हणजे 100-200 मावळ्यांच्या अशा. तर प्रत्येक टीमनं अगदी योग्यरित्या दिलेली जबाबदारी पार पाडून वेळेत सगळं काम पूर्ण केले आणि म्हणूनच आम्ही खासदार लंके साहेबांचा आणि आपला मावळाच्या संस्थेचं सगळ्या मावळ्यांचं आम्ही मनापासून भुदरगडवासियांच्याकडून आभार मानतो.
दादा, आजची जी काही आपली स्वच्छता मोहीम झालेली आहे या भुदरगडावरती, कोल्हापूरचा मावळा म्हणून काय वाटतंय, काय भावना आहेत? नाही, आता आम्ही बरीच वर्ष झालं ते बुदरगड किल्ल्यावर संवर्धनाचं काम करतोय. आज जे काम झालं हे आतापर्यंत कधीच झालं नाही. निलेश लंके साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं संवर्धनाचं काम झालं. आम्ही विशेषतः सगळीजणच महत्व देतोय अंबामाता मंदिरला, कारण बरीच वर्ष आम्ही दुरावस्था बघतोय मंदिराची. आम्ही खूप प्रयत्न केले करासाठी, पण ते आमच्याकडून शक्य झालं नाही. ते आज आम्हाला शक्य झालं आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय की याच्या आता हे तात्पुरतं केलंय नियमांचं उल्लंघन न करता. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही 100% संपूर्ण आमची ताकद या मंदिराला लावू आणि हे मंदिर सुव्यवस्थित आम्ही करू. आणि विशेषतः आम्ही आभार मानतो प्रतीक पाटील साहेब, जयंत पाटील साहेबांचे चिरंजीव, खासदार शाहू महाराज, हे सर्व आज इथं गड संवर्धन मोहिमेसाठी उपस्थित राहिले. आणि शिवाज्ञा गडकोट संवर्धन आणि आपला मावळा या दोन्ही संस्थेच्या मार्फत आम्ही सर्वांचा आभार मानतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कधीच काम झालं नव्हतं, ते आज झालं. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहे. आणि हे जे आम्ही आता अंबामाता मंदिरमध्ये आपण उभा आहे, हे आम्ही गेली 5-7 वर्ष झालं आमच्या डोक्यात हाच एकच विषय आहे की इथं काहीतरी छत व्हावं. आपली अंबामाता जी ऊन वारा पावसात जी उघडी आहे तिथं काहीतरी व्हावं छत. मग आज टेम्पररी याच्यावरती झालंय, पण साहेबांनी आज आम्हाला शब्द दिलाय. तो जर खरा साहेबांनी शब्द करून जर दाखवला तर आमच्यासाठी तो सुवर्णक्षण असेल. आणि त्यावेळी म्हणजे आम्हाला आमच्या जीवनात आम्ही काहीतरी करून दाखवलंय आणि गड संवर्धनासाठी आपण कष्ट करतोय त्याचं सार्थक झाल्यासारखं होईल. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले खासदार लंके साहेब असतील, परत जयंत पाटील साहेब होते, शाहू महाराज होते, सत्यजित दादा होते, प्रकाश पाटील होते, राहुल देसाई होते. अशी भरपूर म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी शिवकार्यासाठी टाइम काढला आणि ते इथवर आले. यासाठी सर्वांचं मनपूर्वक पहिला आभार मानतो मी. आणि आमची शिवाज्ञा गडकोट संवर्धन व रेस्क्यू टीम असेल, परत शिवनिष्ठा आमचे प्रतिष्ठान असेल, परत आपली FC मेंबर म्हणून काळज फॅन क्लब म्हणून आहेत आमची गारगुडी, ती 500 मुलं असतील. यांच्या माध्यमातून आम्ही महिन्याचे 2 शनिवार आणि रविवार अशा पद्धतीनं भुदरगड रांगणा याच्यावरती आम्ही काम करतोय. म्हणजे संवर्धनाचं जे काही असेल इथं पडझड झाली काय झाली तर ते आम्ही तिथलं क्लिअर करून घेणे, रचून घेणे, म्हणजे शासनाच्या नियमात राहून काय असेल ते आम्ही कामं करतोय. पण शासनाने आम्हाला एक सूट द्यावी आणि काहीतरी एक कॉन्क्रीट वर्क म्हणजे काहीतरी चांगलं वर्क करायसाठी आम्हाला शासनाने एक मुभा द्यावी, एवढंच शासनाकडे आम्ही मागणी करतो. आणि आजचं झालेल्या कार्यक्रमाचं नियोजन साहेबांनी लावलं, त्याबद्दल साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. मोहिमेबद्दल सांगायचं गेलं तर मोहीम एकदम उत्कृष्ट झाली. जसं आमच्या मनात होतं की बुदरगडसाठी आम्ही काहीतरी करावं, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, पण ते प्रयत्न आमचे कुठेतरी थोडे पडत होते. पण लंके साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला जे साथ मिळाली बुदरगडच्या संवर्धनासाठी ती एकदम उत्कृष्ट होती. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सोबत जयंत पाटील साहेब यांचे सुपुत्र प्रतीक पाटील, तसेच छत्रपती शाहू महाराज, तसेच राहुल देसाई आणि इतर मान्यवरांचे आभार मानतो. आणि त्यासोबत आम्हाला शिवाज्ञा गड संवर्धन प्रतिष्ठान, परत आपला मावळा कोल्हापूर यांचे मी आभार मानतो. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये CCTV कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.